नमस्कार. गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि स्वागत आहे माझ्या चॅनेलवरती, ज्याचं नाव आहे गायत्री ब्युटी अँड आर्ट स्टुडिओ. सो गुढीपाडवा आहे आणि ट्रॅडिशनल लुक केला नाही असं कधी होणारच नाही. सो मी आज तुम्हाला सिम्पल स्टेप्समध्ये सांगणार आहे की मेकअप कसा करायचा आहे. तर चला बघूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सो फेस क्लीन करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे जो काही टोनर असेल तो तुम्ही यूज करू शकता. त्याच्याबदली तुम्ही रोज वॉटरही यूज करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे मॉइश्चरायझर. तर मी इथे फ्लिकाचं मॉइश्चरायझर यूज केलेलं आहे. सो आज मी प्रायमर स्किप करणार आहे, कारण की फ्लिकामध्ये प्रायमर आणि मॉइश्चरायझर हे दोघांचं काम करतं आणि चेहऱ्यावरती ग्लोही खूप छान असा देतं. तर तुम्ही बघू शकताय की ग्लो लगेच येतो. त्याच्यानंतर मी लिप प्रायमर यूज केलेला आहे. त्यानंतर शॉपरेलचं कन्सिलर, जिथे जिथे तुम्हाला डार्क सर्कल आहेत आईजच्या इथे, मंकी माऊथच्या इथे, तर तिथे तुम्ही हा व्यवस्थित टॅप 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 करून लावायचा. शॉपरेलचं कन्सिलर खूप छान आहे, म्हणजे रिझल्ट तरी खूप छान देतो. सो तुम्ही बिगिनर असाल तर तुम्ही हे अफोर्डेबल प्राईसमध्ये घेऊ शकता. आणि मी आता प्रॉपर असं ब्लेंड करून घेतलेलं आहे आणि आता ब्लेंडरनेही ब्लेंड करते. सो स्किन कलर असा मॅच होतो आहे आणि कधीही डार्क शेड घ्यायचा. सो त्याने कसं आपलं इवन होऊन जातो चेहरा जो ऑड असतो. सो तुम्ही बघताय किती चेंजेस आहे. त्यानंतर मी वापरणार आहे फाउंडेशन, क्युटी ब्युटीचं फाउंडेशन. खूप छान आहे, रिझल्ट खूप छान आहे. सो आता सध्या उन्हाळा चालू आहे, तर मी रिकोडचं ग्रिप प्रायमर पण त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे, जस्ट 1 and 2 ड्रॉप. त्यानंतर जस्ट एका साईडला आपण बघायचं की आपला शेड बरोबर घेतला आहे की नाही, तो चेक करायचा. त्याच्यानंतर मी शेड हा बरोबर घेतला आहे. सो मी आता पूर्ण फेसला लावून घेते. क्युटी ब्युटीचं फाउंडेशन तुम्ही थोडं जरी घेतलं तरी ते पूर्ण फेसवरती पुरून जातं. त्याच्यानंतर तुम्ही ब्रशनेच खूप छान असं ब्लेंड करायचं की म्हणजे ब्लेंडरने तुम्ही इवन करू शकता. आता तुम्ही बघू शकता की आता मी ब्लेंडरने नेकलाही कवर करायचं आपल्या, कारण फेस आणि नेक असा वेगळा दिसला नाही पाहिजे. सो इथे मी फाउंडेशन लावून घेतलेलं आहे. सो तुम्ही बघू शकता की किती छान असं ब्लेंड झालेलं आहे. फाउंडेशनला मी आता सेट करणार आहे. त्याच्यासाठी मी लॉरा मर्सीचं लूज पावडर घेतलेलं आहे आणि त्याच्या अगोदर आता आईजच्या खाली आपल्या सपोज लाईन असतील तर आपला जो छोटा ब्लेंडर असेल त्याने ब्लेंड करून घ्यायचं, जेणेकरून असे लाईन्स येणार नाहीत. सो त्याच्यानंतर आपण अशी पावडर टॅप टॅप करूनच लावायची, जेणेकरून पावडर अशी छान अशी बसते. मी आता बघा खूप छान पद्धतीने पावडर लावून घेतलेली आहे. त्यानंतर आता मी ब्लश यूज करणार आहे. आय मॅजिकचं ब्लश पॅलेट आहे माझ्याकडे. सो खूप छान आहे. आणि त्याच्यानंतर डरोगेचं मी हायलायटर यूज केलेलं आहे. खूप छान आहे त्याचाही रिझल्ट आणि अफोर्डेबल प्राईजमध्ये आहे. सो तुम्ही आता बघतायच आहे की किती ग्लो आलेला आहे. हे सगळं सेट करण्यासाठी मी रिकोडचा ग्रिप सेटिंग स्प्रे यूज करत आहे. त्याचा रिझल्ट खूप छान आहे, म्हणजे 100% बोलू शकतो. फाउंडेशन आपण जे प्रॉडक्ट लावलं ते चांगलं स्टे करतं, लाँग लास्टिंग आहे. त्यानंतर आता आपण बघणार आहोत आय मेकअपसाठी शॉपरेलचा कन्सिलर घेतलेला आहे आणि तो आईजवरती चांगला लावून घ्यायचा आणि त्याच्यानंतर ब्लेंड करून घ्यायचा. त्यानंतर तुम्ही तो पावडरही लावू शकता किंवा असंही ड्राय झालं तरी तुम्ही आय मेकअप स्टार्ट करू शकता. आता आज ट्रॅडिशनल वेअर आहे, सो मी आय मेकअप थोडासा छान करणार आहे, पण क्विक असा करणार आहे. सो आता मी पूर्ण ब्लेंड करून घेतलेलं आहे प्रॉपर. त्यानंतर मी PNFचं आयशॅडो पॅलेट घेतलेला आहे. जर तुम्ही बिगिनर आहात तर हा आयशॅडो पॅलेट खूप छान आहे आणि अफोर्डेबल प्राईजमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये सगळे शेड अवेलेबल आहेत विथ सिमर. आय मेकअपमध्ये मी लाईट ब्राऊन शेड यूज केलेला आहे, तो दोन्ही आईजला लावून घेतलेला आहे आणि त्याला चांगलं ब्लेंड केलेलं आहे. त्यानंतर मी डार्क ब्राऊन घेतलेला आहे आणि तोही चांगला ब्लेंड केलेला आहे आणि त्याच्यानंतर मी सिमर
लावलेला आहे आणि सिमर नेहमी मी बोटानेच लावते, कारण तो खूप छान बोटानेसुद्धा ब्लेंड होतो, ब्रशची गरज नाही लागत. त्यानंतर जस्ट आपण एक नॉर्मल ब्रश घ्यायचा आणि तो असा ब्लेंड करून घ्यायचा, जेणेकरून आपले सगळे जे आय शॅडो आहेत ते एकमेकांमध्ये ब्लेंड होतील आणि इवन दिसतील. त्यानंतर मी खाली शॅडो थोडा क्रिएट केलेला आहे, सो मला आवडतं, खूप छान असं आईज दिसतात. त्यानंतर काजळ, लायनर वगैरे लावून घ्यायचा, त्याने कसे डोळे अजून छान दिसतात. तुम्हाला जर मेकअप शिकायचा आहे ऑफलाईन किंवा ऑनलाईन, तर तुम्ही माझा 1 डेचा वर्कशॉप जॉईन करू शकता. 1 डे सेल्फ मेकअपचा वर्कशॉप आहे, त्याचं रजिस्ट्रेशन ओपन आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी माझा नंबर देते, त्याच्यावरती तुम्ही DM करू शकता. सो आता माझं लायनर आणि काजळ लावून झालेलं आहे, तर आता मी आयब्रोज करते. आयब्रोज करताना नेहमी लक्षात ठेवायचं की स्टार्टिंगच्या पॉईंटवरून नाही घ्यायचा, मिडल पॉईंटला घ्यायचा आणि प्रॉडक्ट नेहमी थोडंसं घ्यायचं, जेणेकरून अजून डार्क नाही होणार. ते थोडं थोडं करून तुम्ही डार्क करू शकता. सो ही टिप नक्की लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मस्कारा यूज केलेला आहे मी आणि जे लिपस्टिक पॅलेट आहे ते हंडियानाचं आहे, खूप छान आहे. म्हणजे मी ब्राईडलासुद्धा हेच यूज करते. सो लॉंग लास्टिंग आहे आणि खूप छान कलर्स पण अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे लिपस्टिक शेड अवेलेबल आहेत. सो तुम्ही बघतात की किती छान दिसत आहेत माझे लिप्स. सो तुम्ही हे पॅलेट नक्कीच बाय करू शकता. ह्याच्यामध्ये 12 शेड पण येतात आणि 6 शेड पण येतात. तुमची चॉईस आहे, तुम्हाला कोणता घ्यायचा आहे. सो खूप छान आहे आणि अफोर्डेबल आहे ऑफकोर्स. आता मेकअप डन झालेला आहे, आता टिकली राहिलेली आहे. तर ऑफकोर्स ट्रॅडिशनल आहे तर चंद्रकोर लावलीच पाहिजे. सो मी चंद्रकोर टिकली यूज केलेली आहे. त्यानंतर आता सगळा मेकअप डन आहे, तर आता मी लास्ट सेटिंग स्प्रे यूज करणार आहे आणि ह्या सेटिंग स्प्रेने खूप छान ग्लो पण येतो चेहऱ्याला. तुम्ही बघताय किती छान दिसतंय. आणि हा आता मेकअप माझा झालेला आहे. खूप छान असा मेकअप झालेला आहे, खूप छान असा ग्लो आलेला आहे फेसवरती. तुम्ही जर राईट टेक्निक आणि राईट फाउंडेशन यूज केलं, म्हणजे तुमच्या शेडनुसार जर फाउंडेशन यूज केलं, तर तुमचा मेकअपही खूप छान होईल, जसा की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. तुम्हीही ट्राय करून बघा. हा मेकअप खूप छान असा दिसतो आणि आय मेकअप तर खूप छान झालेला आहे, मलाच खूप आवडलेला आहे. आता मेकअप तर डन झालेला आहे आणि आता मी करणार आहे हेअरस्टाईल एकदम मी सिम्पल ठेवणार आहे. त्यानंतर मी सांगते, जयश्री कलेक्शनच्या शॉपमधून मी हे दागिने घेतलेले आहेत, गळ्यातले आणि कानातले. खूप छान कलेक्शन आहे त्यांच्याकडे. मी त्या कलेक्शनमधून असं छोटासा नेकलेस घेतलेला आहे, जो की मला आवडलेला आहे आणि आज गुढीपाडवा आहे, तर मी त्या मुहूर्तावरती घातलेला. खूप छान दिसतोय. तुम्हीही त्या शॉपला व्हिजिट करू शकता आणि दागिने घेऊ शकता. सो तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा, कमेंट करा आणि मला फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी भेटूया. थँक्यू.